प्रश्न क्रमांक 51. दोन क्रमवार विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे, तर त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती पहा. आता दोन क्रमवार विषम संख्येच्या वर्गातील फरक 64 आहे. त्याला काय करायचं, क्रमवार विषम संख्येतील म्हणते तर किती भागाचा 4 भागाचा 4 जर काही भागतो म्हटलं तर 4 1 4 4 4 1 4 उरले 2 4 6 24 म्हणजे ती काय 16. पण विषम संख्या म्हणते 16 हे समसंख्या आहे, तर 16च्या अगोदरची एक विषम संख्या 15, 16च्या नंतरची विषम संख्या 17. त्यांच्या वर्गातील फरक हा 64 येते, तर लहान संख्येचा वर्ग किती, 15चा वर्ग किती, 225. म्हणजे उत्तर येणार 225, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 52. एक दोन अंकी संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8ने मोठी आहे. मग आता एक दोन अंकी संख्येची 1/3 ही तिच्याच म्हणजे त्याच संख्येच्या 1/4 पेक्षा 8 काय म्हणते मोठी आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ या दोघांतला फरक कितीचा आहे, 8चा. तर आपल्याला आता सोडवणार 3 गुणिले x म्हणजे इथं होणार 3x, आपला 1 गुणिले x म्हणजे होणार 1x वजा 1 गुणिले x म्हणजे इथं होणार 1x भागेला 4 त्रिके होणार या ठिकाणी 12. काय आपलं वजाबाकी करायचं आहे ना, ठीक आहे. आपल्याला वजाबाकी 1 मिनिट. मग इथे 1 गुणिले x म्हणजे x भागेला किती आले 3 वजा इथे किती आला 1/4. तिरपा गुणाकार 4 गुणिले x म्हणजे 4x वजा इथं 3 गुणिला x म्हणजे किती होणार, इथं 3x भागेला 4 किती झाले 12. ठीक आहे. इथं किती आले आपल्याला 8. मग 4x म्हणून 3x गेला किती होते x बरोबर हा भागाकारचा गुणाकार 12 किती होते 96. त्यांची बेरीज किती म्हणते 96 म्हणजे 9 बेरीज किती 15, म्हणजे पर्याय क्रमांक 2 15. प्रश्न क्रमांक 13. -3/8 -3/8चा 8 या परिमेय संख्येचा गुणाकार असतात. गुणाकार व्यस्त म्हणजे काय असते, ही अंशाची संख्या छेदात जाते, छेदची संख्या अंशात येते, परंतु चिन्ह जच्च्यानुसार येते. म्हणजे गुणाकार व्यस्त येणार इथं -8/3 -8/3. पण बेरीज व्यस्त म्हटलं तर काय होते, बेरीज व्यस्तमध्ये संख्या जच्च्यातही राहते परंतु चिन्ह बदलते, म्हणजे झालं असं प्लस मध्ये. आता याचा गुणाकार व्यस्त जो आहे तो गुणाकार व्यस्त झाला -8/3. तर या गुणाकार व्यवस्थेमधून कोणती परिमेय संख्या वजा करावी, म्हणजे उत्तर 1 येणार. म्हणजे या -8/3 मधून कोणती परिमेय संख्या वजा करावी है ना, म्हणजे कोणती संख्या वजा करावी म्हणजे माहित नाही, उत्तर काय येणार 1 येणार. म्हणजे इथं आलं 1. ठीक आहे. मग आता काय करायला लागेल, आपल्याला x काढायचा, हा इकडे न्या हा इकडे न्या, प्लस करा म्हणजे -8/3. ठीक आहे. आणि हा इकडे आला काय -1 बरोबर काय झालं x. इथं काही नाही म्हणजे 1 आहे. मग आता 3 गुणिले x म्हणजे 3x, आपला 3 गुणिले 1 म्हणजे 3 आणि 1 गुणिले 8 म्हणजे काय झाले 8, म्हणजे -8 आणि 3 गुणिले 1 म्हणजे -3 भागेला 3 1 3. मायनस मायनस काय झाले प्लस, 8 आणि 3 किती होते 11. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे -11/3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 -11/3. प्रश्न क्रमांक 54. प्रश्न क्रमांक 54. दोन वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर 4/5 आहे, तर परिघाचे गुणोत्तर किती पहा. आता या ठिकाणी त्रिज्या म्हणा, परिघ म्हणा किंवा व्यास म्हणा, याचे गुणोत्तर काय असते, नेहमी सारखेच असते. बरोबरचं चिन्ह म्हणजे जर होते सारखं. तर इथं गुणोत्तर 4/5 दिलेलं आहे, तर परिघही 4/5 होणार, व्यासही 4/5 होणार आणि त्रिज्याही 4/5 होणार. प्रश्न क्रमांक 55. एक महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी पितात, म्हणजे जे 60% आहे 60% काय कॉफी पिणारे आहे. त्यानंतर 52% चहा पितात, 52% चहा पितात, 52% चहा पितात आणि 17% दोन्ही पेय पितात. मग काय करायचं, याची दोघांची बेरीज करायची. इथं 2 6 5 करा आणि दोन्ही पेय पिणारे किती आहे म्हणते 17, तर याच्यातून काय करायचे वजा करायचे. ठीक आहे. मग आता इथं 2 मधून 7 जाते, मग इथं आलं 1 म्हणजे इथं किती झाले 12 झाले, म्हणजे इथे 5. इथं आला 1 म्हणजे झाले 2, 11 2 गेले 75, म्हणजे 75% उरले दोन्ही पेय पिणारे. तर त्यापैकी एकही पेय न पिणारे, तर त्यापैकी एकही पेय न पिणारे संख्या किती म्हणते, जर का 75 म्हणतो, 95 किती होणारे 95. मग आता एकूण लोक असते 100, 95 दोन्ही पेय पिणारे आहेत, 100 मधून 95 वजा गेला किती उरते 5%, एकही पेय पिणारे नाही. प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56. एक वस्तू व्यापाराने 64 रुपये विकली तर तोटा होते, जर त्याला 4% नफा, त्याचा 4 पट नफा ती वस्तू 84 रुपयाला विकल्याने होते, तर मूळ किंमत किती पण पहा. आता या ठिकाणी आहे नफा आणि या ठिकाणी आहे तोटा. प्रश्न काय म्हणते, एक वस्तू 64 रुपयाला विकला आणि जितका तोटा होते त्या 4 पट नफा होते. म्हणजे तोटा समजा एक कुणाला 4 पट काय होते नफा, ह्या दोघांची करायची बेरीज म्हणजे 4x आणि 1x म्हणजे होणार 5x. त्यानंतर तोटा होते 84 रुपयाला विकला तर किती होते तोटा, आणि आपला 64 रुपयाला विकला तोटा आणि 84 रुपयाला विकला तर काय होते नफा. यांच्या दोघातला फरक काढायचा आणि यांच्या दोघातला फरक म्हणजेच काय ते याची पट येत असते. म्हणजेच 5x म्हणजे किती झाले 20, तर x बरोबर किती आपल्याजवळ 4.
मग काय म्हणते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. मग आता मूळ किंमत पाहायची तर एकच्या ठिकाणी आपल्याला इथं लिहा लागेल. मग इथं तोटा आपल्यावर किती होता बरोबर 1x, तर मग 4 गुणिले 1 म्हणजे तोटा किती रुपये झाला तर 4. मग आता तुम्हाला खरेदी किंमत पाहिजे असेल तर खरेदी किंमत बरोबर या ठिकाणी काय होते खरेदी किंमत म्हणजे समजा इथं काय आली विक्री किंमत, इथं आपलं तोटा पाहिजे समजा तोटाचं सूत्र आहे आपलं. तर तोटा बरोबर काय होते विक्री किंमत मायनस काय होते खरेदी किंमत. म्हणजे त्याला तोटा किती रुपये झाला 4 रुपये आणि किती रुपयाला विक्री म्हणते 64 रुपये. मग आता तुम्हाला काय पाहिजे या ठिकाणी खरेदी किंमत हा प्लस आहे त्यांना काय होणार मायनस, म्हणजेच या ठिकाणी खरेदी किंमत किती होणार 68 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2. क्रमांक 57 5 मीटर लांबीच्या तारेतून 15.5 सेंटीमीटरचा एक याप्रमाणे 5 तारेचे तुकडे कापले तर किती मीटर लांबी तार शिल्लक राहील म्हणते. ठीक आहे 15.5 सेंटीमीटर याप्रमाणे 5 तारेचे तुकडे कापले म्हणते. ठीक आहे मग हे किती आहे आपल्याजवळ 500 मीटर 5 मीटर ह्या 5 मीटरले आणि 15.5 हे काय आहे सेंटीमीटर. मग 5 मीटरमधून 15.5 सेंटीमीटर म्हणजे 5 मीटरचे आपण सेंटीमीटर करावं लागेल. मग याच्यातून जर का आपण 15.5 जर का वजा केले आहे ना तर मग 5 पाहिजे ना. मग यातले गुन्हेला काय करायला आपल्याला 5 5 5 25 5 2 5 5 25 26 27 7 8 2 5 1 5 6 7. ठीक आहे म्हणजे किती गुणिले 77.5. एक मिनिट गुणाकार करतो म्हटलं तर 15.5 इथं गुन्हेला 5 5 5 25 वाचल 2 5 5 25 26 27 7 8 2 म्हणजे इथं या ठिकाणी 77.5 जर का आपण या ठिकाणी वजा केला तर 10 मधून 5 गेले इथं किती उरते 5. ठीक आहे एक उसना घेतला त्याला वापस दिला मधून 10 झाले 8 10 मधून 8 गेले किती उरते 2. इथंही समजा आपल्याजवळ 8 झाले मग 10 मधून 8 गेली इथं किती उरते 2. इथं किती उरते 4 म्हणजेच मग आता इथं आपल्याला किती उरले 422.5. ठीक आहे परंतु आपल्याला विचारलं कसं आहे मीटरमध्ये विचारलं हे काय सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये जर का आपल्याला विचारलं असेल तर 3 घरांतर पॉईंट येते म्हणजेच इथं काय ना 4.225 मीटर पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58 एक्स व्यस्त चलनात वाय आहे तेव्हा एक्स बरोबर आपल्याला दिलेला आहे एक्स बरोबर 0.04 आणि वाय बरोबर दिलेलं आपल्याला 0.25. तर एक्स बरोबर 0.02 तर वाय बरोबर किती. मग इथं लक्षात ठेवायचं नेहमी व्यस्त चलन जर का म्हटलं तर नेहमी काय होते त्यांचा गुणाकारच असते आणि जर का समचलन जर का म्हटलं तर नेहमी काय असते त्यांचा भागाकारच असते. मग व्यस्त चलनात गुणाकार होते म्हणजे यांचा गुणाकार होणार म्हणजे गुणाकार सारखा पाहिजे म्हणजे 0.04 गुणिला 0.25 बरोबर इथं काय होणार 0.02 गुणिला वाय गुणाकार होत असते व्यस्त चलनमध्ये. मग आता तुम्हाला वाय काढायचा वाय जसा तसा भागाकार येणार म्हणजे 0.04 गुणिला 0.25 भागेला 0.02 बरोबर काय आला वाय. मग इथं सारखे घरांतर पॉईंट आहे या ठिकाणी तो बेकबे बेदुनीच्या इथं आले 2 25 दुनी किती होते 50 2 घरांतर पॉईंट आहे म्हणजेच किती येणार इथं 0.5 पर्याय क्रमांक 2 0.5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 ताशी 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी 32 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाणारी परस्पर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या 2 आगगाड्या परस्परांना 2 मिनिटं 20 सेकंदात ओलांडतात. एक आगगाडी 1300 मीटरची असेल तर दुसऱ्या आगगाडीची लांबी किती पहा. इथं 2 आगगाड्या आहेत तर इथं पहिल्या आगगाडीचा जो लांबी आहे म्हणते L1 तो आहे आपल्याजवळ 1300 मीटर. त्यानंतर दुसऱ्या गाडीची आपली लांबी माहिती म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. परंतु पहिल्या गाडीचा जो वेग आहे म्हणजे S1 तो किती येते आपल्याजवळ 40 आणि दुसऱ्या गाडीचा जो वेग येते तो येते आपल्याजवळ S2 म्हणजेच 32 किलोमीटर प्रति तास. हे चालली विरुद्ध. मग आता विरुद्ध ज्यावेळेस जात असते तेव्हा काय होत असते बेरीज होत असते. ठीक आहे मग आपल्याजवळ एक सूत्र येते. सूत्र म्हणजे पहिल्या गाडीची लांबी दुसऱ्या गाडीची लांबीची नेहमी बेरीज होते आणि पहिल्या गाडीचा वेग दुसऱ्या गाडीचा वेग जर का वेग विरुद्ध असेल तिथं बेरीज होते गुन्हेला काय येणार टी. मग लांबी आपल्याला दिली आहे पहिल्या गाडीची 1300 दुसऱ्या गाडीची लांबी दिलेली म्हणजे L2 अच्छा तसा 40 आणि 32 किती होईल या ठिकाणी 72 आणि 72 किलोमीटर प्रति तासचं सेकंदात रूपांतर करायचं आहे तर 10/36 गुणिला किती वेळात ओलांडते याच्यात तो आपल्याला वेळ 2 मिनिटं 20 सेकंद म्हणजे 2 मिनिटं म्हणजे 120 आणि 20 म्हणजे झाले 140 सेकंद. मग या ठिकाणी जर का सोडतो म्हटलं इथं 36 सेकंद 36 दुनी 72. ठीक आहे मग इथं उन्हाळ्या आपल्याला 1300 प्लस L2 बरोबर 14 दुनी 28 म्हणजे येऊन आले 2800
मग जर का दुसऱ्या गाडीची लांबी पाहिजे तर 2800 मायनस 1300 म्हणजेच आपल्याकडे किती उरते 1500, म्हणजे दुसऱ्या गाडीची लांबी येणार 1500, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 62. एका परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते. त्या परीक्षेतील प्रश्नांची बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. जर प्रत्येकाला पूर्ण प्रश्न सोडवून 14 गुण मिळाले तर त्या परीक्षेत किती प्रश्न बरोबर दिले? पहा, आता या ठिकाणी आपण x बरोबर पकडू बरोबर प्रश्न बरोबर आणि y बरोबर पकडायचे आपण चुकीचे प्रश्न. मग आता यानं काय म्हटलं, काहीतरी प्रश्न बरोबर होते, काहीतरी प्रश्न चुकीचे होते, असे मिळून त्यानं किती प्रश्न सोडवले? 50 प्रश्न सोडवले. 50 प्रश्न सोडविले. त्यानंतर बरोबर उत्तरासाठी 4 गुण मिळतात, म्हणजे इथे येणार 4x. चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जाते, म्हणजे 2y. आणि असे करून त्याला 2 गुण जर मिळाले तर किती गुण मिळाले? 14 गुण मिळाले गुण. ठीक आहे. मग आता इथं काय करावं लागेल आपल्याला? इथं 4x आणि इथं x आहे, इथं 2y आणि इथं y आहे. तर आपल्याला कोणतरी y किंवा x सारखा करणं आलं तर आपण y सारखा करू, म्हणजे इथं 2 करू तर म्हणजे 2 न गुणा लागेल. 2 न गुणतो म्हणजे येले गुण लागेल. 2 गुणिले x म्हणजे होते 2x अधिक 2 गुणिले y म्हणजे 2y. 50 दोन्ही किती होणार? 100. इथं 4x मायनस 2y बरोबर इथं घे 14 तसे राहणार. मग करायची आपल्याला याची बेरीज करायची आहे. मग बेरीज करून घ्या. 4 2 किती होणार? 6 प्लस मायनस मायनस प्लस मायनस मायनस हे कुठून गेले? बरोबर. हे किती झाले आपल्याकडे? 114 x, म्हणजे x बरोबर 114 भागेला 6. 6 1 6 उरले 5, 6 9 54, म्हणजे x बरोबर किती आपल्याजवळ? 19. म्हणजे बरोबर प्रश्नाची संख्या किती आपल्याजवळ? 19 होती, म्हणजे पर्याय क्रमांक 1 19. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63. एका विद्यार्थ्याला परीक्षेत 35 गुण मिळाले व तो 32 गुणांनी नापास झाला. ठीक आहे. पहा, 35% भेटले व तो 32 गुण मिळून काय झाला? नापास झाला. ठीक आहे. जर मेरिट 43 गुणांची असेल तर परीक्षा किती होण्याची? 35 वर तो नापास झाला, मेरिट किती होती? 43ची. म्हणजे याच्यातला टक्केचा फरक कितीचा आहे? ते 35 आणि टक्केचा फरक आहे ते 8%चा. आणि 8% म्हणजे तो 32 गुणांनी नापास झाला, म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा होते हे 8% म्हणजे किती गुण होणार? 32 गुण होणार. पेपर असते नेहमी 100%चा, तर 100% म्हणजे किती? म्हणून 32 गुणेला 100 भागेला 8 8 चौक 32, म्हणजे पेपर होता 400 मार्काचा. पर्याय क्रमांक 1 400. प्रश्न क्रमांक 64. 4 क्रमावर समसंख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती? पहा, 4 क्रमावर या ठिकाणी म्हणते समसंख्यांची सरासरी 27, हे तर विषम संख्या. मग आता याच्यानंतरची समसंख्या कोणती येते? 28. नंतरची कोणती? 30. याच्या अगोदरची कोणती? 26. इथे किती येते? 24. आता हे झाली सरासरी, याची 27 येणार आहे, कारण की टोटल द्या झाल्या 5 आणि मधातली संख्या काय असते? नेहमी सरासरी असते. मोठी संख्या कोणती येणार? 30. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65. एका चौरसाकृती बागेत एक बाजू 10 मीटर आहे. ठीक आहे. एक चौरसाकृती बाग आहे, याची जी एक बाजू किती मीटरची आहे? 10 मीटरची आहे. ते तारेची कुंपण घालायचे, म्हणजे ही 10 मीटर, ही 10 मीटर आणि ही 10 मीटर, म्हणजे याचा जो टोटल परिघ जो झाला हा किती झाला? 40 मीटरचा. ठीक आहे. तर दुहेरी कुंपण म्हणजे एक कुंपणले 40 मीटर, दुहेरी कुंपण म्हणजे किती होणार? 40 दुनी 80 मीटर. आणि 1 मीटरचा खर्च दिला 8 रुपये, म्हणून 80 गुणिले 8 8 8 64, म्हणजे त्याला खर्च येणार 840 रुपये. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66. अ व ब यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 3:4 व नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे, तर यांच्या मुदतीचे गुणोत्तर किती? मग पहा, आता इथं आपल्याला दिलेलं आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं नेहमी भांडवल गुणेला मुदत बरोबर काय होत असते? नफा. इथं आपल्याला दिलेला ए, इथं दिलेला आपल्याला बी. ए व बीच्या भांडवलाचे गुणोत्तर आहे 3:4, म्हणजे इथं 3 लिहिला, इथं 4 लिहिला. व यांच्या नफ्याचे गुणोत्तर 6:5 आहे, म्हणजे इथं 6 लिहिली, इथं 5 लिहिले. मुदतीचे गुणोत्तर पाहिजे, यांचा दोघांचा गुणाकार नफा येते, म्हणजे आपली मुदत पाहिजे असणार तर काय येणार? नफा भागेला भांडवल, म्हणजे 6/3, म्हणजे काय 5/4 येणार. मग आता याला कोणत्या संख्येने भाग जात असेल तर ठीक, नाही तर मग याचा लसावी काढायचा. 3 आणि 4चा लसावी होते 12, म्हणजे याला 12 गुणा, यालाही 12 गुणा. 3 कधी 3 चौक 12, म्हणजे इथं 6 चौक किती झाले? 24, आणि इथं 4 3 12, म्हणजे 3 5 किती झाले? 15. याला कोणत्या संख्येने भाग जाते? 3 न. 3 8 24, 3 5 15, म्हणजे याचं गुणोत्तर किती येणार? 8:5. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 67. 500 रुपये मुद्दलाची दशादशी 10% दराने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील? आपल्याजवळ मुद्दल म्हणते, म्हणजे पी दिलेला आहे 500 रुपये. त्यानंतर आपल्याला दर दिलेला आहे 10%. त्यानंतर या ठिकाणी एन म्हणजेच पट दिलेली आहे, दुप्पट. तर इथे किती वर्ष लागतील म्हणजे आपल्याला विचारलेलं आहे टी, म्हणजे वेळ विचारले. मग याचं एक सूत्र बनते. सूत्र आर गुणेला टी बरोबर n-1 गुणेला काय म्हणून आपण या ठिकाणी 100. मग व्याजाचा दर दिलेला आहे 10, वेळ विचारला टी जसच्या तसा. n म्हणजे पट होते, म्हणजे 2 - 1, ठीक आहे, गुणेला काय होणार? 100.
10 गुणिला टी बरोबर 2 मधून 1 गेला 1 आणि 1 गुणिला 100 म्हणजे 100 ना 0 0 कटला म्हणजे टी म्हणजे वेळ किती येणार 10 वर्ष पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एक नाणी टेबलावर ठेवले असतात एकमेकांना स्पर्श करतील असे त्याच प्रकारचे किती नाणी टेबलावरती ठेवता येणार तर याचं उत्तर 6 आहे ते पाठ करून घ्या. क्रमांक 69 15 मुलांची सरासरी उंची 5.2 इंच आहे. 15 मुलांची सरासरी उंची 5.2 इंच आहे म्हणजे गुणाकार करा. 15 दुनी 30 ची 0 आले 3 15 5 75 76 77 78 म्हणजेच 15 मुलांची एकूण जी उंची आहे ती किती 78 इंच आहे. ठीक आहे. त्यानंतर एक मुलगा नवीन आला म्हणजे 15 वरून एक मुलगा नवीन आला म्हणजे झाली मुलं किती 16 तर यांची सरासरी उंची 5.1 येते म्हणजे आता गुणाकार करा. 16 1 16 7 चला 1 16 5 80 80 ने किती होणार इथं 81. ठीक आहे. 16 1 16 6 चला 1 16 5 80 ने 81 म्हणजे किती झालं 81.6 हे झाले आपल्यावर इंच. ठीक आहे इंच. तर नवीन मुलाचे वय किती याच्यातून वजा करावं लागेल म्हणजे 81.6 वजा 78 म्हणजे 6 मधून 0 गेले 6 त्यानंतर 1 मधून 8 जात नाही आला याच्यावरून एक उसना गेला म्हणजे झाले 11 11 मधून 8 गेले किती उरते 3 म्हणजे 3.6 फूट म्हणजे 3 फूट 6 इंच पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 70 0 0 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठी 5 अंकी आणि तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्येतील फरक किती. पहा 5ही अंकाचा आपल्याला वापर करायचा सर्वात लहान संख्या लिहिताना सगळ्यात पहिले 0 न लिहिता 1 लिहायला लागेल कारण की 0 जर का पहिले लिहिला तर त्याला अर्थ नसते म्हणून 1 0 2 3 4 आणि सगळ्यात मोठी जर का या ठिकाणी जर का आपण संख्या काढतो म्हटलं तर सगळ्यात मोठा अंक लिहा 4 3 2 1. आता यांच्यातला आपल्याला काय काढणं आहे फरक काढणं आहे काय म्हणजे त्यांच्यातला आपल्याला फरक काढणं म्हणजेच आपल्याला 4 3 2 1 0 ठीक आहे मधून 1 0 2 3 4 वजा जर करतो म्हटलं तर या ठिकाणी 3 2 9 7 6 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72 अनाथालयातील एका मुलाला अर्धा किलोग्राम मिठाई याप्रमाणे 40 मुलांना मिठाई वाटली. मग एका मुलाला किती आहे म्हणते एक मुलाला किती आहे म्हणते अर्धा किलोग्राम मिठाई याप्रमाणे 40 मुलं आहे. ठीक आहे मग एका मुलाला अर्धा ठीक आहे तर 2 मुलाला किती होणार मग 1 किलोग्राम मुलं 40 आहेत मग आपण मुलांची अर्धी करून घेऊ म्हणजे मुलं किती होणार 20. ठीक आहे मुलं किती झाले 20. ठीक आहे मग 20 मुलांना 20 झाले मुलं तर 220 किलोग्राम साठी खर्च किती येणार म्हणजे 220 म्हणजे गुणिला करा 22 दुनी किती होईल 44 3 0 2 0 म्हणजे 4400 रुपये खर्च येणार. प्रश्न क्रमांक 73 एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटरला क्षेत्रफळ किती. आता चौरस आहे चौरसाची परिमिती म्हणजे चारही बाजू हे किती आहे म्हणजे 60 म्हणजे 4 ना भागा तुम्हाला एक बाजू भेटते एक बाजू किती आली 15 क्षेत्रफळ म्हटलं तर 15चा वर्ग म्हणजे काय होते बाजूचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग होणार 225 म्हणजे उत्तर येणार 225. प्रश्न क्रमांक 75 प्रश्न क्रमांक 75 3चा घात 5 भागेला 3चा घात 2 वजा या ठिकाणी 27. जर का समजा एखादी संख्या आपल्याला घातांकी स्वरूपात आहे आणि ते भागाकारात आहे तर काय होत असते यांचा जो पावर असते याची असते वजाबाकी म्हणजे घात काय लिहायचा एकाच वेळा आपला पायासारखा आहे तर एकाच वेळा लिहायचा 3चा घात 5 - 2 वजा काय होणार या ठिकाणी 27. ठीक आहे मग 5 मधून 2 गेली होती 3 म्हणजे 3चा घात 3 वजा 27 3चा घात 3 म्हणजे 27 आणि 27 मधून 27 गेले किती होती 0 म्हणजे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 78 समीर मोटरसायकलने थेट 2 किलोमीटर पूर्वीला गेला. मग पहा पहिली तर दिशा लिहून घ्यायची उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम. मग आता याची मांडणी करताना उत्तर पूर्व दक्षिण पश्चिम अशी मांडणी करायची. मग आता जे ज्या दिशेने गेला पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला म्हणजे 2 लिहिले. त्यानंतर उजवीकडे पूर्वेच्या उजवीकडे किती म्हणजे दक्षिणला किती गेला 2 लिहिले 2 लिहिले. त्यानंतर पुन्हा डावीकडे म्हणजे दक्षिणच्या डावीकडे पूर्व इथे किती गेला पुन्हा 2 गेला व पुन्हा काटकोनात उजवीकडे म्हणजे पुन्हा दक्षिणला किती गेला 1 गेला. मग या ठिकाणी काय असते ना विरुद्ध बाजू काय असते कडच असते पण विरुद्ध बाजू इथे आहेच नाही. सारख्या बाजूला याची बेरीज करा 2 2 4 2 1 किती झाले 3 मग याचा वर्ग 4चा वर्ग 16 3चा वर्ग 9 याची बेरीज म्हणजे किती झाले 25 आणि 25चा वर्गमूळ किती येणार 5 म्हणजेच उत्तर येणार 5 किलोमीटर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 80 प्रश्न क्रमांक 80 म्हणते सर्व गायी बैल आहेत. पहा या ठिकाणी काय म्हणते सर्व जे गायी आहेत हे काय म्हणते बैल आहे तर सर्व गायी आपण काय लिहिले बैल आहे. त्यानंतर सर्व म्हशी बैल आहे सर्वच्या सर्व म्हशी बैल आहे म्हणून काय करायला लागणार आपल्याला. पहा आता हे गायी तर काय बैल आहेत परंतु सर्व म्हशी काय म्हणते हे बैल आहे म्हणते मग आपण सर्व म्हशी सुद्धा आपण काय केल्या आपण बैलाच्या आतमध्ये टाकल्या. तर निष्कर्ष असाही निघू शकते आणि निष्कर्ष अजून असंही होते. पहा
या ठिकाणी सर्व गायी काय म्हणते बैल आहे आणि सर्व म्हशी म्हणजे मशीन गायी एकत्र होऊ सुद्धा शकते म्हशी आहे. मग आता आकृतीनुसार दोन्ही बरोबर आले पाहिजे तरच होऊ शकते. मग पहा सर्व गायी म्हशी आहे. आता सर्वच्या गायी म्हशी आहे का नाही, सर्व गायी म्हशी नाही, इथं तर काहीच नाही आहे आणि इथं तर थोडाफार आहे म्हणजे सर्व गायी म्हशी नाही आहे म्हणजे पहिला चुकीचा आहे. सर्व म्हशी गायी आहे, सर्व म्हशी गायी नाही आहे म्हणजे सर्व गायी म्हशी आहे हेच चुकीचं. मग सर्व म्हशी गायी कशी होणार म्हणजे दुसरी चुकीचा म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 4 यापैकी नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82 आज सोमवार आहे. आज सोमवार आहे, परवा 12 तारीख होती तर 3 दिवसांनी तारीख व वार काय असेल. पहा आजचा काय म्हणते सोमवार, आजचा सोमवार आहे, परवा 12 तारीख होती म्हणजे भूतकाळ म्हणजेच काल आणि इथं काय येणार परवा, इथं काय होती 12 हे 13 मग आज काय झाली 14 तारीख झाली. 3 दिवसानंतर 14 तारीख किती होणार 17. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे कोणता वार येणार गुरुवार 17 तारीख पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83 -2/5 या संख्येचा गुणाकार व्यस्तमध्ये ए मिळवल्यास बेरीज 0 येते तर ए ची किंमत काय पहा. आता -2/5चा आपल्याला काय करायचा गुणाकार असतो. गुणाकार असतो म्हणजे काय होते अंश संख्या छेदात छेदातली संख्या अंशात, परंतु चिन्ह बदलत नाही म्हणजे इथे काय -5/2 मध्ये ए मिळवला, मध्ये ए मिळवला तर उत्तर काय ते म्हणते बेरीज काय ते 0 येते म्हणजे इथं काय लिहू आपण 0. आपले ए काढायचा हा इकडे प्लस इकडे जाताना काय होणार मायनस इकडे जाताना काय होणार प्लस म्हणजे ए बरोबर काय येणार +5/2 म्हणजे काय येणार 5/2 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 85 पहा. प्रश्न क्रमांक 84 सोपी आहे. प्रश्न क्रमांक 85 पहा. एका मालिकेत चुकीचा पर्याय निवडा म्हणते. चुकीचा पर्याय निवडा म्हणजे 1 2 5 10 17 आणि 28. मग या ठिकाणी 2 प्लस झालेला आहे, या ठिकाणी 3 प्लस, या ठिकाणी 5 प्लस, या ठिकाणी 7 प्लस, या ठिकाणी किती प्लस पाहिजे 9. मग असे करता आपण समसंख्या आपण असं करून आपण समसंख्या या ठिकाणी प्लस केले 1 3 5 7 9. मग 17 9 9 आणि 7 किती झाले आपल्याला 16 हातचा आला 1 2 किती झाले आपल्या इकडे किती झाले 2 26. या ठिकाणी किती पाहिजे होता आपल्याजवळ 26 अंक पाहिजे होता, परंतु आला किती आपल्याजवळ 28 म्हणजे पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 86 KLMNO आणि पी हे वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहे. काय वर्तुळाकार टेबल काढला, व्यक्ती किती 3 आणि 3 6 1 2 3 4 5 आणि 6 वर्तुळाकार टेबलाभोवती बसलेले आहे. त्यांचे तोंड एकमेकांसमोर आहे म्हणजेच त्यांची बसण्याची दिशा आहे केंद्राकडे. ठीक आहे, असं आपण या रोलिंग घेऊ. त्यानंतर पाहू के व यल एकमेकांच्या विरुद्ध बाजूने बसलेले आहे. इथं के बसला असेल तर इथं समजा यल बसला एकमेकांच्या विरुद्ध बाजूने बसलेले आहे. केच्या निकटतम डाव्या बाजूला यम आहे. केच्या निकटतम डाव्या बाजूला यम आहे म्हणजे इथं यम लिहिला. ओ व यन एकमेकांच्या विरुद्ध बाजूला आहे. ओ आणि यन म्हणजे इथं ओ काढला तिथं आपण काय करू यन काढू. कुठे येऊ शकते इथं ओ येऊ शकते, इथं यन येऊ शकते, निश्चित सांगता येत नाही. यनच्या निकटतम उजव्या बाजूला पी आहे. जर पहा इथं जर यन काढला तर इथं उजव्या बाजूला यम आहे म्हणजे इथं येणार नाही, मग यन इथं ठेवावं लागेल. यनच्या उजव्या बाजूला पी आहे म्हणजे इथं यन काढला इथं काय येणार ओ. ठीक आहे, मग आता उरला कोण आहे आपल्याजवळ एक. ठीक आहे, नाही सगळेच बसले. मग विचारलं काय तर यलच्या निकटतम डाव्या बाजूला ओच्या निकटतम डाव्या बाजूला कोण आहे यल. तर यलच्या निकटतम डाव्या बाजू, यलची निकटतम डावी बाजू कोणती येते पी व ओच्या निकटतम डाव्या बाजूले कोण येऊन आला यल म्हणजे काय उत्तर यल आणि पी म्हणजे पी आणि यल म्हणजे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 87 एका रांगेत 40 मुलं उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत. ठीक आहे, 40 मुलं आहे, हे 40 विद्यार्थी आहे. ठीक आहे, उभे आहेत. सचिन हा अतुलच्या उजवीकडे 8वा. सचिन हा अतुलच्या उजवीकडे 8वा. ठीक आहे, जर समजा या ठिकाणी आपण सचिन काढला, सचिन हा अतुलच्या उजवीकडे 8वा. ठीक आहे, आता समजा या ठिकाणी सचिन काढला हा अतुलच्या उजवीकडे 8वा आहे. ठीक आहे, उजवीकडे 8वा आहे. सचिन हा अतुलच्या उजवीकडे 8वा आहे. अतुल हा उजव्या टोकापासून 18वा, उजवीकडून म्हणजे इकडून कितवा आहे हा 18वा आहे म्हणते. तर सचिनच्या डाव्या टोकापासून क्रमांक कितवा तर सचिनचा हा उजवीकडून 18 एकूण 40 म्हणजे 18 म्हणजे तर 40 वजा 18 म्हणजे या ठिकाणी पहिले अतुलची आपल्याला क्रमांक काढा लागेल. इथं 2 इथं किती उरले या ठिकाणी हा झाला समजा इकडून कितवा क्रमांक झाला 22वा. ठीक आहे, मग इकडे हा 8 म्हणते. ठीक आहे, मग इकडे 8 आहे म्हणजे हा 9वा म्हणजेच 22 + 9 9 10 9वा क्रमांक लागेल ना 9 10 11 चला 1 म्हणजे किती झालं 31. ठीक आहे, म्हणजे याचा क्रमांक उजवीकडून किती आपला डावीकडून किती आला 31वा. ठीक आहे, तर डाव्या टोकापासून सचिन किती येणार 31वा म्हणजे पर्याय क्रमांक 3 31. त्यानंतर
प्रश्न क्रमांक आपल्याला एक आकृती दिलेली आहे, अशा प्रकारे आकृती दिलेली आहे. इथं प्रश्नार्थक चिन्ह इथं 4 आहे, इथं 7 आहे, इथं 15, इथं 29, इथं 59, 117 आणि 235. तर इथं काय दिलेलं आहे, 4 दुनी 8 म्हणजे दुप्पट वजा 1, 7 दुनी 14 आपलं दुप्पट वजा 1, 7 दुनी 14, त्यानंतर दुप्पट प्लस 1, 7 दुनी 14 प्लस 1 15, 15 दुनी 30 म्हणजे दुप्पट वजा 1, नंतर याची दुप्पट वजा आपला इथं काय येणार प्लस 1, इथं दुप्पट वजा 1, इथं दुप्पट प्लस 1, इथं दुप्पट वजा 1, म्हणजे असं करून उत्तर आपलं येते 469, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 89. अंकिताने फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाली. आता अंकिता आहे, हा समजा फोटो आहे, या फोटोतील व्यक्तीकडे बोट दाखवत अंकिता म्हणाली याचा मुलगा, म्हणजे हा जो व्यक्ती आहे याचा जो मुलगा आहे, समजा एक्स नावाचा मुलगा आहे, हा माझा नवरा, म्हणजे अंकिताचा हा नवरा, म्हणजे काय येणार प्लस, म्हणजे अंकिता काय येणार महिला, मायनस. तर हा व्यक्ती अंकिताचा कोण, तर हा व्यक्ती अंकिताचा कोण असणार सासरा, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 2. त्यानंतर प्रश्न आहे AZY BY XW CXW VU प्रश्नार्थक चिन्ह. ठीक आहे, मग आपल्याला समजा इथं दिलं आहे ABC, इथं काय येणार समजा D. मग आता X आपलं ZYX म्हणजे उलटा क्रम दिला वाटते XYZ, मग या ठिकाणी जर आपण लिहितो WXYZ म्हणजे इथं काय येणार W. ठीक आहे, त्यानंतर YXY मग तेच आहे, मग म्हणजे WXY. ठीक आहे, मग या ठिकाणी जर का आपण विचार करतो UV इथं कोण देणार VWX आणि Y. ठीक आहे, त्यानंतर WUV. ठीक आहे, त्यानंतर VW, मग U इथं कोणता येणार, मग U येणार, म्हणजे पर्याय क्रमांक समजा आपल्याला काय आहे ती U, म्हणजे पर्याय क्रमांक एकाच दिसणार WDWVU, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत येईल काय शेवटी T आणि S, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक आता बाकीचे 91, 92, 93 सोपी आहे, 94 सोपी आहे, 95 पहा. प्रश्न क्रमांक 95. ABCD हे 5 व्यक्ती एक 5 मजली इमारतीमध्ये राहतात, तळ मजला प्लस 4. ठीक आहे, 1 2 3 4 आणि तळ मजला प्लस 4 राहतात, वेगवेगळ्या मजल्यावर राहतात. B वरच्या मजल्यावर C च्या खालच्या मजल्यावर राहतो. B च्या वरच्या मजल्यावर C, तर C च्या खालच्या मजल्यावर B च्या वरच्या मजल्यावर C, तर C च्या खालच्या मजल्यावर कोण राहतो A, म्हणजे C च्या खालच्या मजल्यावर A. B च्या वरच्या मजल्यावर C, तर खालच्या मजल्यावर A. B च्या वरच्या मजल्यावर C, तर खालच्या मजल्यावर A राहतो. C हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही, सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही म्हणजे इथं अजून कोणतरी राहते. D हा तळ मजल्यावर राहतो, D हा तळ मजल्यावर राहतो, मग उरला कोण यापैकी E, तर E काय ना सर्वात वरतं, म्हणजे ECBAD अशा प्रकारची मांडणी आहे. तर काय येणार E, म्हणजे पर्याय क्रमांक 3 E. त्यानंतर आपल्याला आकृती दिलेली आहे पहा, अशा प्रकारची एक आकृती दिलेली आहे. तर याच्यात अशा 2 रेषा आणि याच्यात आपल्याला असं म्हटलेलं आहे की त्रिकोण किती, मग पहा मोजा 1 2 3 4 5 6 हे झाले 6 त्रिकोण, परंतु एक 7 आणि हा एक 8, म्हणजे एकूण त्रिकोण आपल्याजवळ 8. त्यानंतर एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 4:55 ही वेळ दर्शवते, तर प्रत्यक्षात घड्याळाने किती वेळ दर्शवली असेल, तर 4:55 म्हटलं आरशातील प्रतिमा जर आपल्याला पाहत असन तर नेहमी 11:60 मधून काय करायचे वजा, मग 11:60 मधून जर का आपण वजा करतो 60 मधून 55 गेले 0.5, 11 मधून 4 गेले आपल्याजवळ या ठिकाणी किती उरते 6 आणि 7 म्हणजे किती उरते 7:55, म्हणजे पर्याय क्रमांक 7:5 म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 99. जर शिक्षक दिन सोमवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती. आता शिक्षक दिन कधी येते 5 सप्टेंबर. ठीक आहे, शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि गांधी जयंती येते 2 ऑक्टोबर. सप्टेंबरात 30चा महिना 5 पहिलेच झाले, म्हणजे उरले किती आपल्याकडे 25 आणि 2 25 आणि 2 किती झाले आपल्याकडे 27. ठीक आहे, मग गेले 7 न भागा 7 चौक 28, एक कमी पडून आला, म्हणजे दिवस कोणता होता आपल्यावर सोमवार. मग सोमवारचा एक कमी पडला तर एक दिवस आधी घ्या, म्हणजे कोणता वार येणार रविवार, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपल्याला दिलेल्या मालिका 2 5 12 आणि 27, म्हणजे इथं 2 दुनी 4 प्लस 1 5, 5 दुनी 10 प्लस 2, 12 दुनी 24 प्लस 3, 27 दुनी 54 प्लस 4 म्हणजे किती येणार 58, म्हणजे पर्याय क्रमांक 2 58.